लक्ष्मीपते ते गृहं स्मरामि सावधान. आयुष्यमान भव. आई मला नाही जायचं वेदविद्यालयात. असं नाही लाड पुरे आता निघायचं का? आणि असा किती वेळ लागतो तयार व्हायला? किससे मिलना है? पंडित बालकृष्ण जोशी सांगितलं होतं त्यांना, तार केली होती त्यांना. अच्छा, महाराष्ट्र से आला. हा. दातेजी, तुम्ही आता निश्चिंत मनाने परत जा. प्रभातची काळजी आता आम्ही घेऊ. नमस्कार. या खोलीत सगळे विद्यार्थी राहतात. आजपासून तुलाही इथेच राहायचंय. ओम पूर्णमदः पूर्णमिदं ए रामानुज, तुला कळतंय का रे काय बोलतायत ते? उदच्यते. आता तू सांग या श्लोकाचा अर्थ. मला तर काहीच कळालं नाही. अभ्यासात लक्ष असेल ना तर सगळं समजतं. आणि इतकं शिकूनही जर तुला समजत नसेल ना तर स्वतःच्या घरी जाऊन शिक, म्हणजे सगळं समजेल तुला. यो यो नः प्रचोदयात्. माझं नाव कान भट. तुझं नाव काय? प्रभात. गुरुजी, मी असा तसा मुलगा नाहीये. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवू शकता. ठीक आहे, मी नाही सांगणार कोणाला की तू इथे आहे माझ्या बरोबर माझ्याजवळ. ही एक मशीन आहे प्रभात. मशीन. मशीन? अशी मशीन जी कैशे वर्षांपूर्वी आपल्या देशात बनवलेली पहिली स्वयंचलित मशीन होती. जे एकदा घडलंय ते पुन्हा कधीही घडू शकतं. उद्या काही अघटित घडलं तर आपल्या विद्यालयाची प्रतिष्ठा मातीमोल होईल. मला झोपेत चालायची सवय. मला इथे राहू द्या ना गुरुजी. तुम्ही जरा सतर्क राहा. पण मी वेद विद्यालयात का जाणार? इथे राहणार तुमच्या जवळ. मी तुला शिकवतोय ही गोष्ट तू कधीच कोणालाच नाही सांगणार. आजपासून प्रभातवर करडी नजर ठेवायची. तुमच्या लेखांनी काय दिवे लावलेत ना ते बघा. प्रभात, लोक काय बोलतात यापेक्षा महत्वाचं हे आहे की तू माझ्याबद्दल काय विचार करतो. म्हणून खरं काय आहे हे तुला कळलंच पाहिजे.